नमस्कार मंडळी, मी अरुणा तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर सकाळ सकाळची सुरुवात आहे ना मस्तपैकी अशी चहानं होते. तुमची कशानं होते? दुधानं होते, चहानं होते की कोमट पाण्यानं होते? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर छानपैकी चहा बनवला पप्पांना, मला आणि आम्हाला ना सवय आहे सकाळची चहातून बिस्किट वगैरे खायची. तर छानपैकी बिस्किट असं 2 घेतले आणि खाल्ले बिस्किट वगैरे आणि म्हटलं आता किचनमधल्या कामांना लागायचं. मनी प्लांटचं ना हे झाड आहे, हे एकदम छोटंसं रोप होतं तेव्हा मी आणलं होतं. आणि मनी प्लांट असं म्हणतात ना की चोरून आणलं ना ते छान जगतं. मग मीही चोरून आणलं होतं बरं का. आणि मस्त होतं ते मनी प्लांटचं हे आणि एकदम छोटंसं खोड होतं, त्याला असं मस्त पानं सुटली होती. त्याच्यानंतर ना मी देवपूजा करायला घेतली. जेवणाला पण लागले होते. थोडीशी डाळ घातली होती, डाळीची आमटी मला बनवायची होती, तर डाळ पण शिजत टाकली होती. तोपर्यंत देवपूजा म्हटलं करून घ्यायची. भात पण ठेवला होता, कारण हळूहळू सगळी कामं सोबत केलीत ना तर ती पटकन आवरतात. आणि रोज ना आमच्या इथले काका आहेत ना पलीकडचे, ते आमच्या देवासाठी ना रोज फुलं ठेवतात. मग छान अशी 2 फुलं त्यांनी ठेवली होती, ती घेतली देवाला घातलीत. लोटझाड वगैरे आवरायची, त्याच्यामुळं मग हंतरुणं वगैरे काढून घेतलीत. आणि पप्पा तोपर्यंत त्यांच्या दुसऱ्या चहासाठी आले. त्यांच्यासाठी दुसरा चहा ठेवला आणि त्यांना चहा ठेवला तोपर्यंत इकडे माझा भात पण शिजायला लागलाच होता. आणि डाळ थोडीफार शिजली होती आणि थोडी शिजायची होती. म्हटलं ते एका साईडला ठेवून ना चहा वगैरे घ्यायचा. आणि यांना चहा मस्त दिला. आणि तोपर्यंत आमच्या प्रणव राजांना हवं होती केळाची शिकरण. सकाळ सकाळी उठल्याबरोबर साहेबांना असं काहीतरी खायला लागतं. मग त्यासाठी ना त्याच्या आतून पण छान अशी डाळिंब पाठवून दिली होती तिकडे रायगडला. आणि हा महत्त्वाचा म्हणजे आमचा रायगडवरमध्ये आलेला बघा पहिलाच दिवस होता गावावरून. आणि घरातली साफसफाईवर सगळी करायला लागत होती. मग थोडी थोडी केली होती, कारण लहान मूल घरात असले आपल्याला नाही काही करायला भेटत नाही. तरी पण जेवढं जमतं तेवढं आपण करतच असतो, कारण त्यातच कसं आपण थांबणार. तर त्यामुळे ना मस्त सकाळचे झाडून वगैरे घेतलं. आणि आता कपडे पण धुवायचे होते. मग डाळ आणि भात शिजतोय तोपर्यंत म्हटलं कपडे धुवून घ्यायचे. कपडे धुवायला घेतलीत, कपडे पण माझे धुवून झालीत. आणि मला कपडे ना बाहेर वाळत घालावे लागतात. आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहत जरी असलो ना तरी आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही भाड्याच्या रूममध्ये राहतोय, कारण बाहेरचं अंगण आहे ना ते इतकं मोठं आहे ना, त्याच्यामध्ये कपडे वगैरे वाळत घालायला खूप छान जागा आहे. आणि 5-6 दोऱ्या जवळपास बांधलेल्या आहेत, त्याच्यामुळे ना आम्हाला कपडे वगैरे याचं काही टेन्शन नसतं. तोपर्यंत आमच्या प्रणवला ना याड आलं होतं बघा, की काकीतच बसणार मम्मा, मी तुझ्या कडेवरच बसणार, मला कडेवरच घ्यायचं. मग त्याला कडेवर घेऊन ना थोडी थोडी कामं माझी चालली होती. मग मला बनवायची होती आज पोकळ्याची भाजी, तर ती पण मी म्हटलं खुडायची. आणि लसूण पण थोडाफार सोलायचा होता, कारण आमटी फोडणी द्यायची होती. मग इकडे त्याच्यानंतर आहे ना हे सगळं माझं काम आवरलं. लसूण वगैरे हे करायचं. त्याच्यानंतर म्हटलं आता फोडणीला द्यायची डाळ. तर डाळ फोडणीला देऊन छान अशी डाळीची आमटी आमची तयार झाली होती. मग ही ना डाळीची आमटी प्रणवला पण आवडते. आता तिखट तो जास्त खात नव्हता, पण आता थोडा थोडा खायला लागला आहे. मुलांना ना अशीच थोडी थोडी सवय करायला लागते, नाहीतर मग लय आवड होते नंतर. जशी मोठी होतात ना तशी मग तिखट अजिबात खात नाही, ते एकदम मेमेय जेवण खातात ती. मग पोकळ्याची भाजी पण मस्त शिजायला टाकली. तोपर्यंत याला भूक लागली परत आहे ना, त्याला मग भात तूप आणि थोडीशी आमटी सोडून ना मस्तपैकी मी त्याला भरवायला चालू केलं. तर खेळत खेळत आमच्या प्रणवला भरवायला लागतं, त्याशिवाय तो खातच नाही अजिबात. तोपर्यंत माझी बघा भाजी पण शिजली होती एकदम मस्त अशी. आणि एवढी भाजी मी घेतली होती, एक पेंडी अखंड, तर ती शिजून तेवढी झाली होती. आणि तोपर्यंत भाकरी पण करून घेतल्या. प्रणव खेळतोय तोपर्यंत ही कामाशा आटोपून घ्यायला लागतात. मग जेवायला पण घेतलं. पप्पांना पण खूप भूक लागलेली, मला पण लागली होती. प्रणवचं जेवण काय झालंच होतं म्हणा, त्याच्यामुळं ना जेवायला घेतलं. असा काहीसा आजचा माझा दिवस गेला आहे. तर हा सगळा व्हिडिओ आहे ना तुम्हाला मला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का, कारण तुम्ही जर कमेंटमध्ये मला सांगितलं तर मला अजून उत्साह येतो दुसरे व्हिडिओ बनवण्यासाठी. मग जेवण झाल्यानंतर ना कपडे काय मी धुतली होती, तर भांडी वगैरे घासून घेतली. त्याच्यानंतर हा किचन कट्टा पण मस्तपैकी साफसफाई त्याची करून घेतली. तर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.